सो हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये आणि ऋषी भालेराव ह्या यूट्यूब चॅनलवर. सो गाईज, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि पुन्हा एकदा जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही करा. आत्ता तुम्हाला कळत असेल कुठंतरी बाहेर आहे, हे बघा. सो गाईज, आत्ता मी आलेलो आहे चांदणी चौकामध्ये. मी आणि माझा भाऊ आहे सोबत. तिकडे गाडी, भाऊ तिकडे बसलेला आहे. तो गाईज, आज आम्ही चाललेलो आहे फिरायला एक मस्त अशा ट्रेकिंग स्पॉटवर, मस्त अशा ठिकाणी. कुठे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये पुढे सांगनच, तो कंटिन्यू राहता. मी चांदणी चौकात बापू मनीष यांच्यासाठी वेट करतोय. आणि हे खरं तर हे सगळं मला घरातनं निघताना रेकॉर्ड करायचं होतं, पण नाही जमलं. तर सीन झाला असा, आत्ता वाजले 4 वाजल्यापासून बापू मनीष आम्हाला फोन करतात. पण माझं असं होतं माहिती आहे का, बाहेर कुठं जायचं म्हणलं ना की एक्साइटमेंट लेवल माझी एवढी असते की मला रात्रभर झोप येत नाही. काल पण माझ्यासोबत सेम तसा सीन झाला. 2 वाजेपर्यंत मी जागा होतो. म्हणलं भेंडी तिथं जाऊन असं व्हायला नको की यार मला झोप आली, मला फिरायचंच नाही आता, जसं नको व्हायला. मग मी 2 वाजता फोन ठेवला, चार्जिंगला लावला आणि माझ्या एका सवयीमुळं इतकी बोलणी खावा लागणार जाता. सीन असं झालं की माझा फोन रात्री सायलेंटवर असतो, ठीक आहे. तर हे लोक कंटिन्यूस फोन करत होते आणि भावाचा पण स्विच ऑफ होता. तर 5:45 वाजता मी त्यांना फोन केला आणि एक्सपेक्टेड त्यांनी ओरडले वगैरे की किती वेळ झालं फोन करतोय. म्हणजे 4 वाजता निघायचं होतं. 4 वाजल्यापासून ते लोक आम्हाला फोन करतायत. आणि 5:45 वाजता मी त्यांना फोन म्हणजे कॉल बॅक केला, उचलला आणि ते बोलणी वगैरे XYZ खाल्ली. आणि आता आम्ही त्यांच्यासाठी वेट करतो इकडं चांदणी चौकामध्ये. इकडनंच जाणार आहेत ते लोक, येत आहेत, त्यासाठी आम्ही थांबलेलो. सो गाईज, ब्लॉग कंटिन्यू करत राहा. पुढं काय होतं काय नाही मी तुम्हाला सगळं सांगणार आहे. आणि मला असं वाटलं होतं की आमच्या अगोदरच आता ते लोक इथं येऊन थांबले असतील, मी असं एक्सपेक्ट केलं होतं. पण आता आपण त्यांना एवढा वेट करायला लावला, ते पण आपल्याला वेट करायला लावतील. सो बघूयात आता कधी येत आहेत ते. टीम इज हिअर. सो गाईज, फायनली आता आम्ही निघतोय. जर्किंग वगैरे घालतो. आता हे लोक अजून पण माझ्यासाठीच थांबलेत. ठीक आहे, आवडतं मी म्हणून थांब की जर्किंग घालतो. गायस, टोपी पडली आहे काळ्याची बाप्याची. आम्ही ट्रिप्सी आहेत गाईज. दर सो गाईज, आता आम्ही थांबलेलो इकडं. थोडंसं पुढं आलो, हवा भरायला थांबलोय. म्हणजे गाडीमध्ये पंक्चर झालेलं आहे आमच्या. भाऊ गेला आता गाडी घेऊन तिकडं. आम्ही 3 जण थांबलोय तिकडं. हा सो गाईज, फायनली एक इकडं दुकान भेटलं. आता यांनी जस्ट उघडलंय. तर गाडीचं पंक्चर वगैरे काढायचे. हवा पंक्चर आहे बघा, मागचं चाक. हे आता आम्ही तसं चालू होतो. जस्ट बिकॉज दिस मॅन किती वाजल्यापासून 4 वाजल्यापासून फोन करतो. हा घामतोंडशी. अच्छा, हवा नाहीये. काय म्हणलं ते कोणी? नाही, शपथ नाही. काय म्हणलं तो? पंक्चर नाही ना? पंक्चर नाहीये गाईज, हवा कमी होती गाडीमध्ये. अरे ते व्हिडिओ म्हणतो एवढा का झूम झाला. आता आम्ही आहे भूगावमध्ये, ठीक आहे. येता येता म्हणजे रस्त्यामध्ये बघत होतो कुठं भेटतंय का म्हणजे दुकान, कारण शॉप सगळे बंद होते. फायनली आता भेटलं. जातच आपण बघितलं तर ते शॉप उघडतच होते. मग लगेच भरून घेतले आता हवा. आम्हाला वाटलं की पंक्चर आहे, पण हवा नव्हती. हा कोणीतरी हवा काढली होती बहुतेक. मी चालू का? सगळे घाबरतात. मी म्हणलं ना मी गाडी चालू आहे. शट अप. बाप्पे टाइमपास नकोय, चल. गाडी चालवताना पुढे आम्ही थांबलेलो इकडे नाश्त्यासाठी.
काय नाश्ता करतो आता. गेस झालं काय काय आपलं सामान घे गॉगल. One eternity later. ओव्हरटेक करून टाका काय ब्लॉग मध्ये आता गेली लवड्याची टोपी गेली परत. हे बाप्याची टोपी जे फेकून लवड्या मी सतरा नाही उठणार राव. काय कुठं पडली बघ मागं घे चल. उतर जरा उतर मग मी घेऊन येतो. बघ की हे बाप्पा टोपी नको घालू काय आता. हे पण नाही तुला ऊन पण नाही लागणार आहे. एवढं मस्त वातावरण झालेलं आहे. सो गाइस इकडं आम्ही आता थांबलोय. मस्त इकडं व्ह्यू आहे असं त्यामुळं म्हणलं फोटोज वगैरे काढूयात. फोटोजसाठी थांबलो आता आम्ही. फोटोज वगैरे काढतो. चल ना नाही काढायचे फोटो. गेला भाई तो थांबलाय. चल उचकन परत म्हणून ब्लॉगसाठी सांग. फोटो काढायचं सांग ना त्याला. भाऊ थांबलाय पुढं. लावड्या पटपट आवर ना. चल ना ठेव ना पटकन. एवढी त्याला घडी बिडी मारत बसलाय. ठेवू की तर नंतर कर ना. चल फोन घे तुझा. आता माझ्यात ब्लॉग शूट सगळे आता आम्ही आलेलो मोठी डॅमपर्यंत. ठीक आहे तर इथून पुढं तामिनी घाट सुरू होईल. दाखवतच राहिले. एक मिनिट हा इकडचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला. बघ ना आले मनीष काय झाले आता अक्षरी केलं. हा बोल. गाईज आता आम्ही इकडे थांबलेलो आहे जरा. इकडे नाही राहू दे गाडीवरच जरा म्हणलं चहा वगैरे पिवत. एवढं भारी सीन आहे इकडं. म्हणजे धुकं जे आहेत ना ते पूर्ण असं फेसवर एकदम फील होतं माहिती का. आणि यार मी म्हणजे शब्दात नाही एक्सप्रेस करू शकत. म्हणजे आय कांट एक्सप्रेस इन वर्ड्स मॅन. चले बाप्पे. हा माचिस कॅश. लोक घाबरायचे अचानक कोण वरडे लागले. ओके वी गॉट इट गाइस. वी गॉट इट गाइस. व्ह्यू बघा. नेटवर्क नाहीये आता इकडं. सुटोय मला वाटलं PMT ची बस इकडं कशी आली. आवाज तरी दे रे खायला ये म्हणून. एवढं खात बसलंय. काय मागवले भजी अँड पाव. काय भजी ना बाई. एवढे भारी भजी आहेत सिंहगडचे. कांदा भजी खेकडा भजी कांदा भजी म्हणली रे ती. सिरियसली मॅन.
इकडे थांबलेलं आहे मध्यवर रस्त्यामध्ये काहीच दिसत नाहीये भाई एवढी धुकं पडलेली तिकडं निवेच्या इथं आता कुठं निवे तिथं वाचून सांग एवढी अरे का नाही इथं थांबलेलं आहे मागच्या वेळेस आम्ही तिथं काय आलं अरे पडलास अरे काय आलं दरी टोपी ब्रेक दाबला असतं नाही तर गाडी फास्ट होती मी बरोबर वळवत होतो हा म्हणला गाय जाते लोक पडता पडता वाचलेत म्हणजे अशी म्हणजे टर्न होता असा तर भाईने असा टर्न होता ठीक आहे भाईने अशी गाडी घेतली डायरेक्ट वाच म्हणजे असं पडला वगैरे नाही पण असं साईडला म्हणजे रोडच्या बाहेर गाडी गेली आणि तिकडे पाणी बिनी होतं स्लिप झाली असते त्यांची गाडी तू काय जाता आम्ही घाटामध्ये थांबलेलो आहे तिकडे आम्हाला मंदिर दिसलं महादेवाचंच आहे राईट आणि म्हटलं जरा थांबूयात पाय वगैरे पडूयात बूट काढावं लागेल राईट लावा बघता देवी हा दिसतंय मला फक्त कॅमेरा दाखवून दॅट्स ग्रेट बघू आता मला जेव्हा येतो घरी सो गाईज आता सीन असं झालेलं आहे आम्ही जरा पुढं आलेलो आहे म्हणजे जिकडं आपल्याला जायचं होतं तिथून 4 किलोमीटर पुढं आलेलो आहे एका परे 4 किलोमीटर तिथून आम्ही जरा पुढं आलेलो आहे सो आता परत आम्ही एकदा थांबलो इकडं कन्फर्म करण्यासाठी बाप हा पण संपत आला एक छोटस माकड आणि तुम्ही इकडे वानर पण दिसले थांबा मी दाखवतो हे बघा भाई गाईस तुम्ही बघू शकता इकडं काहीच दिसत नाहीये हे बघा पूर्ण म्हणजे पांढर दिसतंय एकदम धुवावाला सीन आहे हे बघा गाईस फायनली आम्ही आमच्या डेस्टिनेशनवर पोहोचलेलो आहे आणि मी सांगतो आम्ही कुठे आलेलो आहे तर आम्ही आलेलो आहे अंदरबनला ठीक आहे हां सो जसं की मी म्हटलं आम्ही आलेलो आहे अंदरबनला आता इकडे गाडी वगैरे लावली आहे पार्किंगला आणि आम्ही पास पण घेतले तुम्हाला दाखवतो सर रे हे पास आहेत आमच्या चौघांचे सॉरी किती पास आहेत जणांचे पासेस आहेत तर आता एक सोबत ठेवणार आहे आणि त्यांनी सांगितलं की अंधार पडायच्या आत बाहेर पण या आणि माझी बॅग बाप्प्याकडे बाप्प्याने घेतलेली बॅग सो काय आता आम्ही इकडे तिकीट काढलं आणि आता इकडं आतमध्ये चाललंय अंदरबन ट्रेककडे जाण्याचा मार्ग इकडं सो आता ट्रेक करत जायचं आहे इकडं आत्ता आम्ही विचारलं 2-2.5 घंट्याचा म्हणजे 2-2.5 घंट्यात सॉरी 2-2.5 तासाचा ट्रेक आहे किल्ला बिल्ला नको हा तीच ट्रेक एवढा आहे मोठा किल्ला कुठे चढत बसणार सो काय आता आम्ही इकडे खाली उतरतो म्हणजे तिथं फक्त थांबतोय फोटो काढण्यासाठी थांबणार बापा नीट थांब जरा साथ दे इथं लावडे तिथनं डायरेक्ट घाट आहे घसरू नको फक्त अरे गाड फाटली काय भारी दिसते काय दिसते व्हिडिओ काढ ना माझी थांब जरा ब्लॉग चालू उई खाकडा कुठे बघ बघू नको इकडे कर इकडे ब्लॉग मध्ये शूट झाला इकडे कर पुढे नको लावडे सटकता हाताकडे बॅग तुटले गाईज हमारी बॅग तोड दी बाप्याने मला नाही माहिती मी आता हात पी नाही लावणार त्याला ते तुझं तू बघून घ्या आता कोण म्हणते खाली करायला पाऊस सुरू झालेला आहे थोडासा बारीक हमारे इधर और भी लोग इधर मनीष
मोहब्बत आई है एक आटी इथे दिल तेरी शामत आई है अंदर So guys, आम्ही थांबले परत मध्ये फोटोज काढण्यासाठी सॉरी व्हिडिओज काढण्यासाठी. पवन सिंग बाप पे कुठला तरी छपरी राय परत दिसायला लागला व्हिडिओ मध्ये बघ एकदा. गोगल कुठे गेला मारी त्याकडेच आहे ना माझ्याकडे घाल की मग कळलं. अच्छा आता इकडे एक रोड आहे इकडे एक रोड है. वी डोंट नो कि हमें कहाँ जाना है और हमारा हेलीकॉप्टर आता ही होगा. ये अफ्रीका से कुछ मेरे दोस्त यहाँ पर आए हैं. हिंदी में डब होगा ये बात में. मैन वर्सेस वाइल्ड वाला सीन. काय बोललं पाणी अजून पसरायला लागलं राहू दे. इस खंडर की इकडे आहे. इस खंडर सी जगह में हम 5 लोग ऐसे ही घूम रहे हैं. फरक लागल काय करतोय आता तू लाटी काटी. दोस्तों यहाँ पर हमें बहुत भूक लगी है. काहीच नाही करायचं का आपण बिझनेस स्टार्टअप मॅगीचा. तेवढं ट्रेकिंग करून आलोय आत्ता म्हणजे झाला मला 1-1.5 तास झाला अजून चाललोच आहे आम्ही. आत्ता वाजले 2. ठीक आहे आणि बाप्याला लागलेली आहे भूक. टॉर्च तर मार साप दिसलेला थांब हाय खरंच आहे मारी आहे खरंच आहे. डोळ्याचा मग कुठे त्याच्या खाली चालला जीप काढतोय कशात आगे खाली बघ इथं खाली तुझ्या इथं थांब. Guys, झाड बघा कसं पडलंय. हालता दिसत नाही का तुला? हात घालून बघ ना. मला नाही नको जाऊ तिकडं नाही येत ते. खायचंय कुठे मला बघायचं. पकडणार काळ आहे ना तिथं डोळ्यासमोर जाऊ वाटतं तिकडे गेलं हालता दिसत नाही का तुला? आवाज आला नाही का आता. हे लय मोठं आहे हे का सापच आहे का काय प्राणी मोठा आहे येत ले हे मारी मोठा आहे चांगलाच खरंच आहे. काय करायचंय चल. अरे खरंच आहे. काय करायचं पण तुला चल ना. वाकून बघ खाली वाकून बघ बघते हे उडी पण मारतो आता डायरेक्ट चल. सापाची येतात डायरेक्ट. अरे यार शी पेंजंट हा असा व्ह्यू असतो पावसाळ्यात. पण आता पाऊस कमी असल्यामुळे पाणी नाही येत इथं. काय झालंय ब्रिज बघ कसं बांधलं. माझ्या स्वागतासाठीच होतं एवढ्या वर्ष. काय भारी व्ह्यू असन यार जास्त ज्यावेळेस पाणी असेल त्यावेळेस. इकडनं असं पाणी वाहत खाली इकडनं असा ब्रिज. काढू किंवा परत आपल्याला तिकडे उडी मार पाणी आहे पाणी नाही. अच्छा पण काय म्हणतो तिकडे जायला तिथून रस्ता आहे. विचारतोय का सांगतोय तो चला तिथे बसू. काय आता सीन झाला मनीष पाटला आम्ही वर फोटो काढायला गेलो होतो आणि थोडंसं त्याला जरा घासल्या हातावर जखम धुत येतो आता. अरे केसच निघली की बाप तेवढ्या भागातली नैसर्गिक वॅक्स अरे आणि बाप्पा म्हणजे फुल एकदम ट्रेकर वाली वाइब्स नाही का. असतो ना तो इकडे बघ सीन बघ कसलं भारी. नाही ना फिल्म नाही मराठीत काय माहिती रे ह्याला काय माहिती रे ऋषी चलो साथियों हा शेवळ शेवळ हमें अभी दूर जाना है. अरे ढोल पण आहे चेत्ता उलटा सगळ्यात फास्ट. इकडे एवढे प्राणी आहेत असेल इकडे लावलेलं आहे बोर्ड. घाबरत जास्त असतं बिबट्या कोणालाच घाबरत नाही. हे सगळे दिसू देत पण नको दिसू.
ब्लॅक पॅन्थर सारखा दिसला ना मी भाई त्याच्यावरच चढून खरंच आहेत का पण हा मी त्याच्यावरच चढून तुला काय वाटतं ह्याच्यावर येणार नाही तो चांदणी चौकात जो आलतो ना इथला चालतो तो दिसतो का बैल रानगावला तो इथनं चालतो अर्ध्या रस्ते चालू घ्यायचा गोवा म्हणतात तेच की गाव. म्हणजे असं काही समजत नाही पुढे म्हणजे सरळ 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 आहे. फक्त असे रोडवर आहेत ना ॲरो केलेले आहेत. तो हे बघा हे दाखवतो हे बघा हा आता हा ॲरो इकडनं आलाय ऑब्विसली इकडनंच म्हणजे इकडंच रोड असेल तभी तो इधर ॲरो किया की इधर जाने के लिए बरोबर आहे. हे काय इथं आहे ना खून अरे सावध केलंय रे त्यांनी फक्त ते हे लावून हा कुठल्या दगडाची कुठल्या दगडाची नाही भाई हे फोडलं होतं गाड्या ते परमनंट आहे का हे बघ मी जर आता असं केलं झालं खतम हे बघ ना नाही 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 मला जे हे केलं त्यासाठीच तेच बघायचं मला हे कधी केलं लावड्या असं कोणी काय पण बनवून रे असं कोणी काय पण बनवून आता उलट समजा हा मांजा असं केला इकडे गेला तर इकडे जाणार का तू नाही ना त्यामुळे हा बाण दिलाय त्यांनी दॅट्स द लॉजिक दुपट्या वाढले बापत्याची गाडच फाटली दगड दगड लागला की असला करतो इकडे आहे ना अरे यार बघ हे बघ इथे थोडा वेळ रेस्ट करू थोडा वेळ रेस्ट करू येत रेस्ट मला नाही वाटत अरे वर चाललाय रस्ता वर कशाला इकडे सरळ आहे सगळं बरोबर आहे तुला माहिती आहे हे हा असं केलं असं रे त्यांनी कारण इथनं पाणी जात असेल ना बरोबर आहे पाण्याच्या दिशेला चालला काय खाली लेड भोकच वर येता येणारच नाही मग तो बिअर गेट जात असतो चालला पाणी राबलं पदार्थ हा कायच नाही आणलं सर्वायवल साठी ना नुसतं आपल्याकडे ते एनर्जी Drink आहे बस. पण डिक्कीतच तिकडे गार्डन मध्ये ती पण संपत आली झालं की मग ते ह्याच्यासारखं करावं लागेल कुठलं तो पिक्चर वाचवा ते नाही रे कन्नडचा पुण्यापर्यंत नाही का फर्स्ट टू फोकस ऑन हिम अरे आता आली ती सिरीज दुसरी एक बघ नको तसं. इथं दिलंय इकडे चल. हा चला जरा पुढे जाऊन बघता हे बाण इकडे हे नाही इकडनं आलं म्हणलं इकडंच रोड असेल चला बरोबर आहे शी स्मार्ट तिकडे पण बांधलेलं की चालू आहे रस्ता वेगवेगळा होत चालला हरून आणले घालला आपडा होईल काहीच कळणार नाही पुढे जायचं तीन रस्ते फुटले होता तीन सरळ जायचं आपण सरळ आलतो सरळ जाऊ ओ मॅन सावकाश अयो पाय मगड अच्छा व्हिडिओ चालू आहे म्हणून म्हणतो का खरंच मोर तुझ्या फोनला आहे ना रे टाकून टाकाय तुझ्या व्हिडिओचं कंटेंट नाही बनायचं मला तू बनलेला आहे ऑलरेडी काही दिवसानं झालं काहीच दिसत नाही काहीच भाई साहब ढगात आल्यासारखं वाटते भाई कसलं भारी चालेल भाई लोक चालेल भाई भारी फिर से चला आया पूर्ण दूर दूर दिसतंय इथं काहीच नाही हो. हा असा व्ह्यू आहे गाईस इकडचा हा करा लागन बाटली कोणाकडे फिरते जोरात फिरवायचं
काय ऋषी काहीतरी संबंध आहे का? आता करायची भाई गाइस, बाप्या आता रील बनवणार एक नंबर, तुझी कंबर वाले. 1 minute later. 3, 2, त्यांनी करायचं ठरलं होतं. हा 3, 2, 1 गाणं बोल की. एक नंबर तुझी कंबर हाय चाल शेकी शेकी, कंबर हलो लवडे, कंबर हलो असं हात ठेवून हलो की कंबर बापरे. हा एक पाय पुढे ठेवून असे हलो. हा लवडे दोघं का हलवते, कंबर हलो नीट. हा आता आम्ही परत हे फिरवलं, आता डाव आलाय तन्वीवर. डोंगरावर सांग बाप्पा सांग ना आता काय करायचं त्याने. ऐका आजोबावर आई लावणी झालं करे तू. मी डान्स करतो तर मी कशाला सुट्टी देऊ समर्थनला. अरे पण लावणीत आहे का तू? मला तरी कुठं, मी काय प्रोफेशनल डान्सर आहे. हो तसलं नाही. भूतावणीवर राहिली फक्त. काय बी कर, चल जाऊ दे, तुला काय येतं ते कर. काय करू ऍक्टिंग हा ते कतलचं कशी स्टेप कशाची? 5 सेकंद अख्खं कतल 5 सेकंद दिवस, जर 5 सेकंद मध्ये काय केलं नाही तर कॅन्सल, परत फिरवायचं. हा हे चांगलं आहे बाबा. कशाची ते कतल सॉन्ग. कतल तरी कुठेतरी चालू आहे ना व्हिडिओ. थांबे, गाणं चालू होतं. पहिले इकडे काय लावलंय तू? थोडं पुढे घे. मी चालूच ठेवणार आहे कंटिन्यू. चालू राहू ब्लॉग. थांबे, रेंज चालू. यार ना दुकानमध्ये नाही म्हणून दुका जाऊ. म्युझिक मध्ये लावू का कतल? म्युझिक नको, ते नॉर्मल आपलं. हा आता चालू आहे. पूर्ण थांब. सो गाईज वा आईस सो गाईज मला असं वाटतं की ब्लॉगचा, अरे यार शेवट चालू आहे. सो गाईज आता आम्ही ट्रेकिंग करून म्हणजे वर तिकडे जाऊन आलो, फोटोज वगैरे काढले. आता आम्ही निघालोय घरी जाण्यासाठी. सो आजचा ब्लॉग मला वाटतं इथंच आता एंड करून टाकूयात. ब्लॉग कसा वाटला, आवडला का नाही नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नका करू. हे लावून आणि आणि सबस्क्राईब करा जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर. सो मी ब्लॉगचा म्हणजे लास्ट टाइम असं झालं होतं की त्यावेळेस ब्लॉगचा प्रॉपर एंडिंग नव्हतं झालं. म्हणजे मालुसरेच्या समाधीनंतर ते काही म्हणजे पुढं कंटिन्यू करता आलंच नाही मला, कारण फोनला चार्जिंग नव्हती. आता पण सेम सीन आहे आमच्या फोनला. माझा तर फोन स्विच ऑफ आहे. आता मी यांचा फोन घेतला रेकॉर्ड करण्यासाठी, म्हणून मी हे बोलून ठेवतो. जर पुढं अजून काय असेल थोडंफार दाखवण्यासारखं तर थोडाफार परत कुणाचा तरी फोन घेईन मागून आणि रेकॉर्ड करेन. मी म्हटलं की परत भेटेल हा रेकॉर्ड करण्यासाठी, म्हणून म्हणलं एंडिंगचा पार्ट जो आहे तो आत्ताच हागू नको थांब, एंडिंगचा पार्ट जो आहे तो आत्ताच रेकॉर्ड करून ठेवूयात. सो बस व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. अगेन चॅनलला सबस्क्राईब केलं नसन तर सबस्क्राईब बी करा. थँक्यू गाईस.